वेलकम. मी राजकुमार बांदल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 कंप्लीट केला, पार्ट 2 कंप्लीट केलेला आहे, पार्ट 3 पण कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4. पार्ट 4 पण एकदम सोपं आहे. जसे हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 तिन्ही पार्ट सोपे आहेत ना, तसंच आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 पण काय एकदम इझी आहे. सो आपण लगेच स्टार्ट करूत आपल्या सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4ला. चलो मग तुम्ही काय करायचं आहे, वर्कबुकमध्ये सेम टू सेम सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 ओपन करायचा, पेन्सिल घ्यायची, रेड पेन घ्यायचा आणि मोबाईल थोडासा जवळ घेऊन मस्तपैकी इकडे लेक्चर पाहायला सुरुवात करायची आहे. चांगलं एकदम ताजंतवाने एकदम एनर्जीने बसायचं आहे. जरी कुणी मित्र म्हणत असेल की चहा प्यायचा वेळ झालेला आहे, तरी त्याला म्हणायचं थांब, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 जो आहे तो आपला 3 सारखा छोटासा आहे, तो बघून जायचं आहे. तोपर्यंत कुठे जायचं नाही. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 सेम टू सेम आपण काय करणार होतं, याच्यामध्ये पण जे काही वर्ड्स होतं त्यांना आधी ब्लॉक करूत आपण. मग आता बघा इथं पहिलं संस्कृत ॲज वेल ॲज अरेबिक टीच दियर. मी ते काय चौकोन करतोय तर ॲज वेल ॲज, ठीक आहे. त्यानंतर द चेअरमॅन अलॉंग विथ मेंबर्स आर टू ब्लेम फॉर दिस मिसफॉर्च्यून. जॉन रॅदर दॅन, इथं मी ब्लॉक केलेले रॅदर दॅनला. त्यानंतरून विथ ला ब्लॉक केलेले. इथं आय ॲज वेल ॲजला मी ब्लॉक करतो इथं. त्यानंतरून इथं अकंपनीड बाय याला मी ब्लॉक करतो. त्यानंतरून इथं परत एकदा माझा आलेला आहे ॲज वेल ॲज. अभी इधर अनलाईक आ गया आहे, अनलाईक इथं पण अनलाईक, इथं पण अनलाईक आणि या ठिकाणी पण अनलाईक आहे. त्यानंतर इथं विथ आहे, त्यानंतर इथं अकंपनीड बाय आहे, त्यानंतर इथं अँड नॉट आहे, त्यानंतर इथं इन ॲडिशन टू आहे, त्यानंतर इथं गव्हर्न बाय आहे, त्यानंतर इथं टुगेदर विथ आहे, त्यानंतर इथं बिसाइड्स आहे, त्यानंतर इथं लाईक आहे, त्यानंतर अगेन इथं बिसाइड्स आहे, इथं लाईक आहे, त्यानंतर मोर दॅन आहे, इथं नाही तर द डायरेक्टर मोर दॅन प्रोड्युसर्स इन्फ्लुएन्सेस. ठीक आहे, हे ह्याच्यामधलं सेंटेन्स नाही आहे, ह्याला कट करून टाकतो मी. त्यानंतर इथं डबल झालेलं आहे ते सेंटेन्स, ह्याला कट करतो. इथं ॲज वेल ॲज याला मी चौकोन केलेलं आहे. इथं काय अँड नॉटला मी चौकोन केलेलं आहे, इथं मी चौकोन केलेलं आहे. विथला संपला. तुम्ही म्हणता सर तुम्ही म्हणले होते छोटा आणि ह्याच्यामध्ये 22 सेंटेन्स होता आहे का नाही, पण खरंच छोटा आहे. बघूत आपण काय काय केलं आहे. आता कुणाकुणाला चौकोन केलेलं आहे बघा. परत एकदा लिहावं लागेल मला. कुठे गेलं रे पहिलं पेज. इथं एक स्लाईड ॲड करतो मी. इथं लिहितो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 4, किंवा ह्याला आपण काय म्हणायचं कॉन्कर्ड 4. ओके डन. बरं, आता ह्याच्यामध्ये कोणकोणते होते ते लिहितो. मला जेवढे आठवते तेवढे तुम्ही पण ट्राय करायचा. कोणकोणते तुम्हाला आठवतात ते मी इथं लिहितो. ॲज वेल ॲज सगळ्यांना आठवलं असेल बरं का. अँड नॉट, त्यानंतर रॅदर दॅन, त्यानंतर गव्हर्न बाय, विथ, अलॉंग विथ, त्यानंतर टुगेदर विथ, त्यानंतर अकंपनीड बाय, त्यानंतर गव्हर्न बाय, कंट्रोल्ड बाय, त्यानंतर इन ॲडिशन टू आणि लाईक, आणि शेवटचा आपला कोण आहे अनलाईक. ओके, आय थिंक मी सगळे लिहिलेले आहेत बरं का. एखादा विसरला असेल तर आपण नंतर ॲड करूत, पण सगळे लिहिलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला पण आठवतं ते करा एवढे सगळे.
ठीक आहे. मग आता बघा कॉन्कर्ड 4 किंवा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 आहे. मी आत्तापर्यंत काहीच नाही केलेलं, फक्त मी काय केलं ॲज वेल ॲज याला असं ब्लॉक करून टाकलं, रेक्टँगल काढलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला जॉमेट्रीचं चांगलं नॉलेज आहे. मी स्क्वेअर म्हणलं तर तुम्ही म्हणता सर तो रेक्टँगल आहे, त्यामुळे मी पण रेक्टँगल म्हणतो. ठीक आहे. कारण तुम्ही MPSC वाली जनता आहे, TCS पॅटर्नवाले तलाठी सरळ सेवावाली जनता आहे, हुशार जनता आहे, त्यामुळे ठीक आहे म्हणतो मी तुम्हाला. मॅथ रिजनिंग तुमचं आउट ऑफ आहे म्हणून मी म्हणतो की बाबा ठीक आहे. चलो जॉमेट्री आउट ऑफ आहे, रेक्टँगल. बरं, रेक्टँगल केलं आहे, त्याच्यामध्ये ॲज वेल ॲज, अँड नॉट, रॅदर दॅन, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अकंपनीड बाय, गव्हर्न बाय, कंट्रोल बाय, इन ॲडिशन टू, लाईक आणि अनलाईक, ह्यांना मी काय केलेलं आहे बंद करून ठेवलेले आहे. आता यांच्या आगे आणि पीछे देखते हम क्या आहे, यांच्या बघा बरं. ॲज वेल ॲज अरेबिक, इथं बघा वर्ब आपलं इथं आहे फार. मग हे जर का वर्ब आहे आपलं, तर मग आपल्याला माहिती आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, हे वर्ब आहे, तर सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण असतो आपला सब्जेक्ट असतो ना. मग इथं हे 2 सब्जेक्ट आलेत. कोणते, किती सब्जेक्ट आलेत? 2. मग इथं संस्कृत माझा काय आहे रे, फर्स्ट सब्जेक्ट आहे, हा माझा फर्स्ट सब्जेक्ट. आणि अरेबिक माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट आहे. इथं द चेअरमन माझा काय आहे रे, फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि मेंबर्स हा माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट आहे. काय आहे, सेकंड सब्जेक्ट. इथं परत एकदा जॉन माझा काय आहे, फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि इथं द ऑदर्स हा माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट आहे. इथं द हाऊस हे माझं काय आहे, फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि इट्स कॉन्टेंट्स हे काय माझं सेकंड सब्जेक्ट आहे. इथं आय माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे, फर्स्ट सब्जेक्ट. आणि दे माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट. काय आहे, सेकंड सब्जेक्ट. द मिनिस्टर हा माझा काय आहे, फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि हिज ऑफिसर्स हा माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट आहे. त्यानंतर इथं शीला हा माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि लीला हा माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट. आता तुम्ही कंटाळा करायचं नाही, मी जसं लिहिलं आहे तसंच लिहायचं आहे बरं का. इथं द कॅट माझा काय आहे, फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि डॉग्स माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट आहे. इथं द कॅट माझा अगेन फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि हा माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट आहे. इथं द कॅट हा माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि डॉग्स माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट. इथं द कॅट माझा काय आहे, फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि डॉग्स माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट आहे. इथं अकंपनीड बायला मी चौकोनच करायचं राहिलं, हे राहिलं कसं काय काढाय. इथं द मिनिस्टर माझा काय आहे, फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि हिज ऑफिसर्स हा माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट. इथं द जनरल हा माझा काय आहे, फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि ऑल सोल्जर्स हा माझा सेकंड सब्जेक्ट आहे. इथं बोथ द मिनिस्टर्स, मिनिस्टर हा माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि कलेक्टर हा माझा काय सेकंड सब्जेक्ट आहे. त्यानंतर मेगा हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि हर फ्रेंड्स हा माझा काय सेकंड सब्जेक्ट आहे. द प्रोजेक्ट हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि द रिसर्च हा माझा काय सेकंड सब्जेक्ट. इथं द कंपनी हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि द CEO हा माझा सेकंड सब्जेक्ट आहे. इथं द सायंटिस्ट हा माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि हिज कलिग्स हा माझा काय सेकंड सब्जेक्ट आहे. त्यानंतर द प्रेसिडेंट हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे, फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि हिज ॲडवायझर हा माझा काय सेकंड सब्जेक्ट आहे. त्यानंतर द मदर हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि हर डॉटर हा माझा काय सेकंड सब्जेक्ट. इथं द प्रेसिडेंट हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे. हिज ॲडवायझर्स हा माझा सेकंड सब्जेक्ट. मदर हा माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे. हर डॉटर हा माझा सेकंड सब्जेक्ट. हे ज्यांच्या वर्कबुकमध्ये असेल त्यांनी कट करून टाका 20 नंबर सेंटेन्स. द मॅनेजर हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि द एम्प्लॉईज, आता इथं स्पेलिंग चुकली हा, इथं डबल E आणि एस आहे, हे स्पेलिंग चेक कट करेक्ट करा. द एम्प्लॉईज, एम्प्लॉईज हे असं, हा माझा काय सेकंड सब्जेक्ट आहे. इथं कॅरेक्टर हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि लुक्स हा माझा काय सेकंड सब्जेक्ट आहे. वर्किंग हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि ऑदर्स हा माझा काय सेकंड सब्जेक्ट आहे. ठीक आहे, संपलेलं आहे. मग हे काय संपलेलं आहे. बरं, आतापर्यंत आपण काय काय केलं बघा. ॲज वेल ॲज, अँड नॉट,
त्यानंतरून रॅदर दॅन, त्यानंतर विथ अलॉंग विथ टुगेदर विथ अकंपनीड बाय गव्हर्न बाय कंट्रोल बाय, त्यानंतर लाईक अनलाईक इन ॲडिशन टू, ह्यांना आपण चौकोन केलं किंवा रेक्टँगल केलं, ब्लॉक केलं थोडक्यात. आणि ह्यांच्यामध्ये बघितलं होतं हे 2 सब्जेक्टच्या मध्ये आले होते. मग तिथं फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट असं लिहिलं. ठीक आहे. मग आता मी काय केलेलं आहे, जिथं लिहिलेलं आहे ना त्याच्याकडे परत जातो. हां, कुठं गेलं ते लिहिलेलं, ओके इथं. मग ह्यांच्या अगोदर मला सांगा काय होतं रे, फर्स्ट सब्जेक्ट होतं. काय होतं, फर्स्ट सब्जेक्ट. आणि ह्याच्यानंतरून काय होतं, सेकंड सब्जेक्ट. आणि ह्या सेकंड सब्जेक्टच्या नंतरून आपलं काय होतं रे, वर्ब होतं. काय होतं, वर्ब. कारण आपलं काय सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे ना. मग आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, फक्त सब्जेक्ट आणि वर्ब ह्यांचाच विचार करायचा आहे ना, बाकीच्यांचं काय घेणं आहे का, नाही. मग आपला जो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 आहे, याच्यामध्ये काय आहे की जर का 2 सब्जेक्टच्या मध्ये ॲज वेल ॲज, अँड, नॉट, रॅदर दॅन, विथ अलॉंग विथ टुगेदर विथ अकंपनीड बाय कंट्रोल बाय गव्हर्न बाय लाईक अनलाईक आणि इन ॲडिशन टू जर का आलं तर आपण घ्यायचं आहे सेकंड सब्जेक्टनुसार. कुणानुसार, सेकंड सब्जेक्टनुसार. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक जण विसरलेला आहे, कोणता माहिती आहे का, बिसाइड्स. कोणता आहे, बिसाइड्स. हा विसरलेला आहे आपला. मी काय करतो, याला थोडंसं आहे ना झूम आउट करतो म्हणजे लिहायला. ठीक आहे, हे लिहिले तर आय होप तुम्हाला दिसत असतील. आता हे जर का आले 2 सब्जेक्टच्या मध्ये तर आपण जे वर्ब आहे ते फर्स्ट सब्जेक्टनुसार घ्यावे. कुणानुसार, फर्स्ट सब्जेक्टनुसार. फर्स्ट सब्जेक्टनुसार. बघा आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 3 होतं, त्याच्यामध्ये सेकंड सब्जेक्टनुसार होतं आणि ह्याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट सब्जेक्टनुसार. कळालं. मग आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 आहे, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ॲज वेल ॲज आहे, अँड नॉट आहे, रॅदर दॅन आहे, टुगेदर विथ अलॉंग विथ, त्यानंतर अकंपनीड बाय कंट्रोल बाय गव्हर्न बाय लाईक अनलाईक इन ॲडिशन टू बिसाइड्स. हे जर का 2 सब्जेक्टच्या मध्ये आले तर आपण फर्स्ट सब्जेक्टनुसारच वर्ब घ्यायचं आहे. कळालं. मग फर्स्ट सब्जेक्टनुसार आपण काय घेणार तर वर्ब. मग फर्स्ट सब्जेक्ट आपलं सिंग्युलर असेल तर वर्ब पण सिंग्युलर घ्यावं लागेल. आपलं फर्स्ट सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर आपल्याला वर्ब पण कसं घ्यावं लागणार आहे, प्लुरलच घ्यावं लागेल. ठीक आहे, समजलं. बरं, आता सेंटेन्स वाढवायला जाण्याच्या अगोदर हे लक्षात ठेवण्यासाठी गरिबांची आयडिया सांगावं लागेल ना मला, नाही का नाही. बघा आपल्याकडे ना 2 गँग येतात, 2 गँग. एक गँग जी आहे ना ती गँग खतरनाक आहे. डायरेक्ट असे हॉकी स्टिक, चाकू, असे जे वेपन्स होतं जे परमिशन नाही, वापरायला पण नाही पाहिजे, ते घेऊन फिरतायत. ठीक आहे. आणि दुसरी गँग जी आहे ती शांत आहे बिचारी. आता ह्यांनी जर का चाकू वगैरे घेऊन आले तर ती घाबरणारच आहे का नाही. त्यामुळं आपली जी पहिली गँग आहे त्या गँगचं नाव आहे विथ गँग. काय, विथ गँग. आणि ती मी सांगितलं ना सर्किट आहे, तिचे 2-3 स्क्रू पाडलेले आहेत, ती जी गँग आहे ती. आणि ही गँग दिसली की सगळे लोक घाबरतात, लगेच करतात चलो बाय बाय, चलो बाय बाय. मग आपली पहिली गँग कोणती बघा, विथ गँग आहे. आणि त्या विथ गँगला बघून आपले बाकीचे जे दुसरे गँगवाले लोक होतं ते म्हणतात बाय बाय. आणि काही लोक जे येतं त्यांना काय होतं आहे की हे विथ गँगचं आवडतं आहे. म्हणजे समजा बघा ना आपले आजकालचे जे मुलं तर 10वी 12वी किंवा 8वी 10वीवाले हे जे आहेत ना इंस्टाग्रामवरचे जे इन्फ्लुएन्सर होतं, मग ह्यांनी गाड्या घेतल्या ह्याच्यामध्ये हिंडले, ते त्यांचे काय झाले आदर्श व्हायला लागले. तर त्यांच्यानुसार ते गेम वगैरे डाउनलोड करतात आणि मग हळूच पप्पाच्या अकाउंटमधले पैसे गायब होत आहेत. तर तसं काही लोकांना ती विथ गँग आवडते, लाईक आहे. काही लोकांना अजिबात नाही आवडत, ते म्हणते हे काय फालतू आहे. पण काही लोकांना काय असं असून पण त्यांचा सहन करावा लागत आहे का नाही. चलो ठीक आहे. तर आता मी आयडिया सांगितलेली कशी बघा. पहिलं ध्यानात ठेवायचं तुम्हाला ॲज वेल ॲज. ठीक आहे, ॲज वेल ॲज, अँड नॉट आणि रॅदर दॅन, एवढे 3च ध्यानात ठेवायचे. गँग सांगितली होती बघा विथ गँग. मग विथ गँगमध्ये कोण येणार, विथ अलॉंग विथ टुगेदर विथ. क्लिअर झालं, विथ अलॉंग विथ आणि टुगेदर विथ. आता दुसरी गँग, ह्या गँगला बघून सगळेजण बाय बाय करतात का नाही. ही बघा अकंपनीड बाय, गव्हर्न बाय, कंट्रोल बाय. तो बाय ॲक्च्युली वेगळा आहे बरं का. आपण पण कन्सिडर, तुम्हाला बघ आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं नाही रे, लक्षात राहायचं आहे आपल्याला. काय याच्यामध्ये PhD नाही करायची, मार्क मिळाले संपला विषय. ठीक आहे. मग इथं काय टुगेदर विथ, इथं अकंपनीड बाय, गव्हर्न बाय, कंट्रोल बाय. रात्रीने 6 ध्यानात
त्यानंतरून इथं मी सांगितलं होतं काहींना आवडतं काहींना नाही आवडत. आणि बिसाइड्स असं असू नये म्हणून बिसाइड्स. म्हणून हे काय येणार, हे बघा 2 गँग, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अकंपनीड बाय, गव्हर्न बाय, कंट्रोल बाय, लाईक काहींना आवडतं काहींना नाही आवडत, लाईक, अनलाईक आणि बिसाइड्स. आणि मग राहिले कोणते, इन ॲडिशन टू, आणि इथं अँड नॉट रॅदर दॅन आणि ॲज वेल ॲज तर तुमच्या लक्षातच आहे. ठीक आहे, तर राहील लक्षात. आता तुम्ही नुसते एवढं लक्षात ठेवता, पण याच्यामध्ये काय करायचं आहे माहिती ना रे, काय करायचं आहे, जर काय हे 2 सब्जेक्टच्या मध्ये आले तर सेकंड सब्जेक्टनुसार नाही, तर परत एकदा सांगतो, जर का हे 2 सब्जेक्टच्या मध्ये आले तर फर्स्ट सब्जेक्टनुसारच वर्ब घ्यायचं. परत रिपीट करतो, हे जर का 2 सब्जेक्टच्या मध्ये आले तर फर्स्ट सब्जेक्टनुसार वर्ब घ्यावं. क्लिअर, चलो सेंटेन्स सोडत आता. मग आता संस्कृत पहिलं फर्स्ट सेंटेन्स, सेकंडकडे बघायचं पण नाही, घेण देणंच नाही आपल्याला. फर्स्ट सब्जेक्ट बघा, संस्कृत आपला एकच आहे ना, एकच लँग्वेज आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे तर इथं टीच, टीच हा V1 आहे आणि V1 कसा असतो, प्लुरल असतो. आता ज्यांना येत नाही आहे ना त्यांनी बेसिकचं लेक्चर बघा, बेसिक नंबर 3 बघून घ्या आणि त्यानंतर याच्या नादी लागा. V1 आहे, मग V1 आपलं प्लुरल असतं. इथं पाहिजे होतं V5, म्हणजे इथं टीचेस पाहिजे होतं, इथं V5 पाहिजे होतं. कळालं. आता द चेअरमन आपण सेकंडकडे बघायचं नाही, फर्स्ट सब्जेक्टनुसार आहे आणि इथं प्रत्येक ठिकाणी बाणावरती लिहायचं बरं का, फर्स्ट सब्जेक्टनुसार. आता इथं फर्स्ट सब्जेक्टनुसार द चेअरमॅन म्हणजे एकटाच आहे ना, सिंग्युलर आहे, सिंग्युलर आहे तर इथं आर नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं, इज पाहिजे होतं. म्हणून इथं काय लिहिणार आपण, फर्स्ट सब्जेक्टनुसार. प्रत्येक सेंटेन्सला लिहायचं आहे आपल्याला, कारण हा सिंग्युलर आहे, इज पण आपला कसा येणार आहे, सिंग्युलर येणार. जॉन एकटाच आहे, सिंग्युलर आहे, सिंग्युलर आहे तर इथं बघा आर नव्हतं पाहिजे, इथं इज पाहिजे होतं. आणि इथं आपण काय लिहिणार होतं, फर्स्ट सब्जेक्टनुसार, फर्स्ट सब्जेक्टनुसार. पण काय घ्यायचं आहे माहिती आहे ना, वर्ब आपलं फर्स्ट सब्जेक्टनुसार घ्यायचं आहे. द हाऊस, द हाऊस एकच आहे ना, हे सिंग्युलर आहे, मग इथं आपण काय घेणार होतं, जे वर्ब आहे वियर नाही पाहिजे, इथं वॉच पाहिजे, कारण वॉच आपलं कसं आहे, सिंग्युलर वर्ब आहे. आणि इथं द हाऊस हे आपलं सिंग्युलर आहे म्हणून तिथं वॉच येईल. आणि इथं काय लिहायचं आपण, फर्स्ट सब्जेक्टनुसार. आणि इथं बघा कंटाळा करायचा नाही, मी जसं लिहिलं आहे सेम टू सेम तसंच लिहायचं, किती त्रास होऊ नाही तर काही होऊ. इथं आय ॲज वेल ॲज दे एम टायर्ड ऑफ दिस रुटीन वर्क. आय आपला सिंग्युलर आहे तर इथं बघा ॲमच आला पाहिजे, कारण ॲम आपला कसा आहे, सिंग्युलर आहे, राईट. म्हणून तिथं काय येणार आहे, आपला ॲम येणार आहे. त्यानंतर बघा द मिनिस्टर आपला फर्स्ट सब्जेक्टनुसार सिंग्युलर आहे तर इथं बघा इज व्हिजिटिंग, इज आपला सिंग्युलर आहे, म्हणजे हे सेंटेन्स आपलं काय होतं, बरोबर होतं. ठीक आहे, इथं बाणावर लिहायचं राहिलं ना रे, बाणावर लिहायलं बोलणं का नाही आहे बाई. फर्स्ट सब्जेक्टनुसार, इथं पण फर्स्ट सब्जेक्टनुसार, फर्स्ट सब्जेक्टनुसार. त्यानंतर बघा शिला, शिला आपला फर्स्ट सिंग्युलर आहे तर इथं वर पण काय पाहिजे, सिंग्युलरच पाहिजे. आपण चेक करू बघा, आर आपलं प्लुरल आहे त्यामुळे त्याचा काय विषय नाही आहे, वियर पण आपलं प्लुरल आहे त्यामुळे त्याचा विषय नाही आहे, बीचा काय विषयच नाही आहे, बीचा काय विषय नाही आहे. इथं पाहिजे होतं वॉच, कारण वॉच एवढं एकच काय आपलं सिंग्युलर. म्हणून शिला ॲज वेल ॲज लीला वॉज ॲबसेंट. आता हे जे बी आहे ना, बी, तर बी आहे ना मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं वापरतात, फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये किंवा सिम्पल फ्युचर टेन्समध्ये वापरतात, ते V1 आहे त्यामुळे ते प्लुरल आहे. ठीक आहे, आता इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट ॲग्री करेक्टली विथ द वर्ब. आता द कॅट, द कॅट मग आपल्याला फर्स्ट सब्जेक्ट, सेकंड सब्जेक्ट मी सांगितलं बघायचं पण नाही आहे, हे फर्स्ट सब्जेक्ट आपलं सिंग्युलर आहे तर बाकीचं आपल्याला काय घेणे देणं नाही. तर इथं हॅज बघा आपला सिंग्युलर आलेला आहे, सेंटेन्स माझं बरोबर आहे. आता इथं बघा द कॅट अनलाईक आलेले, अनलाईक आले फर्स्ट सब्जेक्टनुसार घ्यायचं आहे, इथं सिंग्युलर आहे, इथं हॅव माझं प्लुरल आहे, मग हे जमणार नव्हतं, हे चुकीचं आहे, म्हणजे हे चुकीचं सेंटेन्स आहे. इथं बाणावरती काय लिहायचं माहिती ना आपलं, फर्स्ट सब्जेक्टनुसार, इथं पण काय लिहिणार, फर्स्ट सब्जेक्टनुसार. मी थोडंसं इकडं घेतो याला, मग तुम्हाला दिसेल, माझा चेहरा पण दिसेल. आता इथं द कॅट आपलं सिंग्युलर आहे, एकच आहे ना, मग इथं इज, इज आपलं आलेलं आहे, सिंग्युलर आहे, हे सेंटेन्स बरोबर आहे. आता द कॅट इथं सिंग्युलर आहे, इथं हॅड, हॅड आपला कॉमन आहे, हा सिंग्युलर पण असतो आणि प्लुरल पण असतो, म्हणून हे सेंटेन्स पण माझं बरोबर आहे. इथं बाणावरती लिहितो फर्स्ट सब्जेक्टनुसार, इथं पण काय लिहितो, फर्स्ट सब्जेक्टनुसार. ओके, आता आयोगाने विचारले काय बघून द्या, एक्साईजला विचारलाय ना, हा एक्साईज 2017ला. इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट ॲग्री करेक्टली विथ द वर्ब. आता करेक्टली विचारलेले आहे, मग कोणत्या कोणत्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट करेक्टली होते रे.
ए त्यानंतरून CA आणि DA, म्हणजे ह्याला ABCD जर का असते तर, किंवा ह्याचं उत्तर आपण काय म्हणणार 1, 3 आणि 4. इनकरेक्ट विचारलं असतं तर 2 नंबर आलं असतं. ठीक आहे, कळलं हा क्वेश्चन. चलो आगे आता. द मिनिस्टर अकंपनीड बाय, इथं फर्स्ट सब्जेक्ट आहे, फर्स्ट सब्जेक्ट मिनिस्टर म्हणजे एकटाच आहे का नाही, तर सिंग्युलर आहे, तर इथं वर पण कसं पाहिजे सिंग्युलर. इज व्हिजिटिंग बघा सिंग्युलरच आहे, मग हे सेंटेन्स माझं काय 100% बरोबर. इथं ॲरोवरती आपण काय लिहिणार माहिती आहे, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. आता द जनरल म्हणल्यानंतर पण एकच आहे, हा सिंग्युलर आहे, तर इथं वर पण सिंग्युलर पाहिजे, इथं वर नव्हतं पाहिजे, इथं वॉच पाहिजे होतं, म्हणून इथं काय लिहिणार आपण फर्स्ट सब्जेक्ट नुसार. ठीक आहे, नुसार तिथं वॉच पाहिजे होतं का, कारण द जनरल म्हणल्यावर एकच व्यक्तीबद्दल बोलतोय मी, आणि एकच असेल तर वर पण आपलं काय सिंग्युलर पाहिजे नाही का नाही. कारण आपण बघा सब्जेक्ट वर ॲग्रीमेंट पार्ट 1 मध्येच बघितलं होतं की आपला सब्जेक्ट काय म्हणतो, मी सिंगल आहे तर तू पण सिंगलच पाहिजे वर्बला, आणि मी जर का कपल नाही जोडीने तर तू पण काय पाहिजे जोडीने, म्हणजेच काय पाहिजे प्लुरल पाहिजे. आता इथं बघा बोथ द मिनिस्टर्स, इथं मिनिस्टर आहे आणि इथं मिनिस्टर्स आहे. मिनिस्टर्स म्हणजे एकापेक्षा जास्त झाले, हे प्लुरल आहे, तर आपलं वर पण कसं पाहिजे प्लुरल आहे, हॅज नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं हॅव, म्हणजे सेंटेन्स असं पाहिजे होतं बोथ द मिनिस्टर्स अकंपनीड बाय कलेक्टर हॅव व्हिजिटेड द टाउन, असं पाहिजे होतं. इथं बाणावरती लिहायचं विसरलो मी, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. आता इथं मेगा अँड नॉट हर फ्रेंड्स हॅव बुक्ड द तिकीट, इथं मेगा म्हणजे एकच मुलगी आहे, हे सिंग्युलर आहे, तर इथं हॅव बुक्ड नव्हतं पाहिजे, इथं पाहिजे होतं हॅज बुक्ड. तुमच्या भाषेतलं बुक्ड, तर हॅज आपलं सिंग्युलर आहे, मेगा आपलं सिंग्युलर, मग इथं काय लिहिणार फर्स्ट सब्जेक्ट नुसार. आता इथं द प्रोजेक्ट म्हणल्यावर एकच आला, हा सिंग्युलर आहे, हा सिंग्युलर आहे, तर इथं वर्ब बघा रिक्वायर हे काय आहे V1 आहे, आणि V1 कसं असतं सांगा, V1 असतं आपलं प्लुरल, त्यामुळं V1 जमणार नाही, इथं काय पाहिजे होतं रिक्वायर्स, काय पाहिजे होतं रिक्वायर्स, कारण रिक्वायर्स आपलं काय आहे V5 आहे. आता द कंपनी हे सिंग्युलर आहे, आणि त्यामुळे वर पण कसं पाहिजे होतं सिंग्युलर. द कंपनी गव्हर्न बाय द CEO अँड द बोर्ड मेक सिग्निफिकंट चेंजेस, मग इथं बघा द कंपनी आलेलं आहे, इथं मेक हे आपलं मेक नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं मेक्स पाहिजे होतं, कारण मेक्स आपलं V5 आहे. ठीक आहे, आणि द कंपनी सिंग्युलर आहे. आता द सायंटिस्ट एकापेक्षा जास्त, मग हे प्लुरल आहे, तर इथं वर्ब कंडक्ट्स बघा V5 आहे, जमणार नाही, इथं आपलं V1 पाहिजे होतं कंडक्ट, कारण कंडक्ट हे आपलं कसं आहे प्लुरल. आता द प्रेसिडेंट एकाबद्दलच बोलतोय, प्रेसिडेंट सिंग्युलर आहे, तर इथं डिस्कस हे V1 आलेलं आहे, V1 जमणार नाही, इथं काय पाहिजे होतं डिस्कसेस, V5 पाहिजे ना रे, कळत आहे. इथं काय लिहायचं राहिलं माझं फर्स्ट सब्जेक्ट नुसार, इथं पण बाणावरती काय लिहिणार आहे मी फर्स्ट सब्जेक्ट नुसार. तुम्ही वर्कबुकमध्ये पण लिहायचं आहे बरं का, वर्कबुकमध्ये लिहायचं आहे, कंटाळा करायचा नाही, हे बाकीचं राहिलेलं मी आधी लिहितो, मग पुढचं सेंटेन्स सोडतो. फर्स्ट सब्जेक्ट नुसार. ओके, आता इथं द मदर लाईक हर डॉटर लव टू रीड, द मदर सिंग्युलर आहे, एकटीच आहे, मग इथं लव इथं V1 आहे, इथं नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं लव्ज, V5 पाहिजे होतं, आणि मग इथं आपण काय लिहिणार फर्स्ट सब्जेक्ट नुसार, त्यामुळं लव्ज पाहिजे होतं. ठीक आहे, आता द प्रेसिडेंट बिसाइड्स आलेलं आहे, द प्रेसिडेंट एकटाच आहे, सिंग्युलर आहे, तिथं डिस्कस नव्हतं पाहिजे, काय पाहिजे होतं डिस्कसेस, काय पाहिजे होतं डिस्कसेस, V5. ह्याच्यामध्ये काही सेंटेन्स डबल आले आहेत ना रे, जाऊ द्या काय नाही होतं. द मदर लाईक हर डॉटर लव टू रीड, आता इथं काय पाहिजे होतं हे सिंग्युलर आहे, तर इथं लव नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं लव्ज पाहिजे होतं, V5 पाहिजे होतं. हे ऑप्शन वगैरे चुकीचं आहे, तुम्हाला वर्कबुकमध्ये ते करेक्ट करून दिलेले. ठीक आहे, ही स्लाईड डबल झालेली, ही जी स्लाईड आहे ना ती डबल झाली, जाऊ द्या काय नाही होतं, आपलं डबल हे झालं. आता द मॅनेजर ॲज वेल ॲज द एम्प्लॉईज अटेंड द मीटिंग, द मॅनेजर हा सिंग्युलर आहे, तर इथं अटेंड नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं अटेंड्स, काय पाहिजे होतं अटेंड्स, कारण अटेंड्स V5 आहे, आणि ते V5 कसं असतं सिंग्युलर असतं. इथं कंबाईन बी 2023ला कॅरेक्टर सिंग्युलर आहे, तर इथं मॅटर नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं मॅटर्स, कारण मॅटर आपलं काय आहे V1 आहे, इथं V5 पाहिजे होतं, V5 आपलं सिंग्युलर असतं. इथं काय लिहिणार फर्स्ट सब्जेक्ट नुसार.
आता व्हाईल वर्किंग विथ अदर्स वी हॅव टू हेल्प इच अदर. मग आता इथं बघा, व्हाईल वर्किंग विथ अदर्स वी हॅव टू हेल्प इच अदर. आता हे जे सेंटेन्स आहे हे पण इथं व्हाईल वर्किंग हे चुकीचं सेंटेन्स आहे, ह्याचा काही इथं संबंध नाही आहे. ठीक आहे, तर हा होता आपला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4. मग बघा आपण थोडंसं आठवत, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 काय होता की आपलं ॲज वेल ॲज होतं, त्यानंतरून अँड नॉट होतं, रॅदर दॅन होतं, त्यानंतर विथ होतं, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अकंपनीड बाय, गव्हर्न बाय, कंट्रोल बाय, इन ॲडिशन टू, लाईक, अनलाईक आणि बिसाइड्स. आता ह्या दोघांच्यामध्ये जर का 2 सब्जेक्ट आले तर आपण काय करायचं, फर्स्ट सब्जेक्टनुसारच वर्ब घ्यायचं. ठीक आहे, तर हा होता आपला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर आता आपले 4 पण पार्ट कंप्लीट झालेले, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5 बद्दल डिस्कस करू. ठीक आहे, तर आज इथंच थांबूया. थँक्यू.